नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती मी व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे पेसा भरतीचे जे 17 संवर्गासाठी जी पदभरती आहे, ती सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे सगळ्यांना माहिती आहे. गेल्या 11 म्हणजे नोव्हेंबर आता तारीख एक्झॅक्ट लक्षात नाही मला. पण नोव्हेंबर 2023 पासून ते आजच्या तारखेला म्हणजे जवळपास जुलै महिना सुरू आहे आता. तरी अजूनही त्याची हिअरिंग झालेली नाहीये. लक्षात घ्या अजून हिअरिंग नाही. पुढची तारीख त्यांनी दिलेली आहे, तर त्याच्या संदर्भात माहिती सांगणार आहे आणि आपल्याला काय करायला लागेल याची तुम्हाला माहिती सांगणार आहे, की त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी काय करत आहे की तुम्हाला केस स्टेटसच्या पेजवर दाखवत आहे. तर ही झालेली सामाजिक विकासची केस आहे. ओके, 2023 ची केस आहे ही. पेंडिंग आहे केस ही. तर तुम्ही जर इथे जाल तर तुम्हाला स्टेटस दिसून जाईल की काय आहे ते. तरी पेंडिंग केस आहे. सामाजिक विकास प्रबोधिनीची केस 3/10/2023 ला ही केलेली आहे. आता मी ही ओपन करतो. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर लास्ट झालेली आहे हिअरिंग बघा, मी सांगितल्यानुसार 10 नोव्हेंबर 2023 रोजी हिअरिंग झालेली आहे. त्याच्यानंतर हिअरिंग झालेलीच नाहीये. आता नवी जी तारीख आहे ती कम्प्युटर जनरेटेड आहे. ही पण अजून फिक्स आहे की नाही माहिती नाही. तर ही आहे 5 ऑगस्ट 2024 रोजी ही कम्प्युटर जनरेटेड फक्त तारीख आहे. निकाल लागणे वेगळी गोष्ट, तारीख आहे फक्त ही. ही आहे 5 ऑगस्ट तारीख आहे. आता या तारखेला जर आता पुढचं काही बोलायची गरजच नाही. 5 तारीख आहे ही तारीख. तर आता माझं म्हणणं काय आहे, आता तुम्हाला तर माहिती आहे 1 वर्ष झालं हिअरिंग झालेली नाहीये. तर आपल्याला यासाठी काय करायला लागेल, तुम्ही जर बघा तर सगळ्यात पहिले आपल्याला हिअरिंग घेण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, महाराष्ट्र शासनाला काय करायला लागेल, प्रयत्न करायला सांगायला लागेल, की आपोआप गोष्टी होत नाहीत. लक्षात घ्या. जोपर्यंत कोर्टाला जसं सांगत नाही तुम्ही, की ही केस आता ही जर बघितली तर ऑर्डिनरी सिव्हिल मॅटर आहे. लक्षात घ्या, की ऑर्डिनरी सिव्हिल मॅटर आहे. त्यामुळे काय आहे, की कोर्ट काय करतं, की जसे तारखा येतं त्याच्यानुसार काय करतं, की देत राहतं. जोपर्यंत काय करते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र काय करतं, की समोर येऊन प्रयत्न करत नाही, ॲटलीस्ट केस हिअरिंगसाठी तोपर्यंत पुढे काय होणार नाही. तर आपल्याला काय करायला लागेल, जे काही मंत्री-संत्री असतील, जे ज्यांना मतदान करतो, जे आदिवासी हे आहेत आमदार, जे कोणी खासदार असतील, तर त्यांना जाऊन आपल्याला निवेदन करायला लागेल, की समोरासमोर तुम्ही काय करा, की मुख्यमंत्र्यांना फोन करा. कारण की आमदार आहे तुम्ही त्या पक्षाचे, तर तुम्ही तुम्ही मंत्र्याला फोन करू शकता. तुम्ही काय करा, तुम्ही आता दुसऱ्याही अपोजिशनचे असतील, तर त्यांनाही निवेदन द्या. त्यांनाही सांगा, की 17 पदाची जी पदभरती आहे ती केव्हापासून रखडलेली आहे. तर हे तो आपल्याला सांगायला लागेल आणि त्याच्यानंतर प्रेशर क्रिएट करून मग आपल्याला काय करायला, की महाराष्ट्र शासनाला पुढे काहीतरी निर्णय घेण्यासाठी भाग पाडायला लागेल आणि मग काय करायला लागेल, हिअरिंग होईल. आता काही विद्यार्थी सुप्रीम कोर्टातही हे करतायत, मेल करतायत, की लवकरात लवकर घ्या. पण ते तसं होत नाही. सगळं लक्षात घ्या, की ते ऐकून घेतील असं नाही. कारण की जोपर्यंत हे जे केसवाले आहेत, एकतर यांनी प्रेशर दिला पाहिजे किंवा यांनी प्रेशर दिला पाहिजे. जर दोघांनी प्रेशर जर दिला तरच काहीतरी केसचं होऊ शकतं. अदरवाईज केसचं आपण जसे म्हणतो तशा प्रकारे केस आपोआप काय होणार, की होणार नाहीये. तर आपले सगळ्यांचे प्रयत्न यासाठी लागणार आहेत. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.